आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सीच्या ज्या जागा निघाल्या आहेत आणि आपल्या जी-सी-सी, टी-बी-सी ज्यांचा कोर्स झालेला आहे. मग जी-सी-सी, टी-बी-सी कोर्स झाल्यानंतर मग आपण जे जागा निघाल्यात ते कुठल्या कोर्सला आपण अप्लाय करू शकतो आणि मग जर टायपिंग झालं नसेल तर मग कुठल्या पोस्टला अर्ज करायचं आणि जर एज्युकेशन पण पूर्ण झालं नाही तर कुठल्या पोस्टला अप्लाय करायचं, जागा किती निघाल्यात, काय? तर याच्यावरती आपण डिस्कस करत आहोत. एम-पी-एस-सीचे 2 शुद्धीपत्रक आलेले आहेत. पहिल्या शुद्धीपत्रकाप्रमाणे त्यांनी तलाठीच्या जागा काढल्या नव्हत्या आणि आता जे नवीन शुद्धीपत्रक आलं, जे 22 जुलैला आलं, त्या याच्यानुसार शुद्धीपत्रकामध्ये त्यांनी तलाठीच्या जागा वाढवलेल्या आहेत. अशा एकूणात सगळ्या जागा आता 5,077च्या घरात गेलेल्या आहेत, तलाठीला धरून. मग यामध्ये आता त्यांनी कुठल्या-कुठल्या जागा काढल्यात आणि कुठल्या पोस्टसाठी आपला जो कोर्स आहे जी-सी-सी, टी-बी-सीचा इंग्रजी 40 पाहिजे आणि मराठी 30 पाहिजे आणि लिपिक क्लार्कला सुद्धा पाहिजे आणि टॅक्स असिस्टंटला पण पाहिजे. मग टॅक्स असिस्टंटला कुठलं टायपिंग पाहिजे आणि आपल्या लिपिक क्लर्क टंकलेखनसाठी कुठलं आपलं टायपिंग पाहिजे दोन्ही किंवा कुठल्या ह्याला किंवा लागणार आहे इंग्रजी किंवा मराठी अशा पण पोस्ट आहेत. तर ज्यांचं नुसतं इंग्रजी झालेलं आहे त्यांनी सुद्धा अप्लाय करू शकतो. ज्यांचं नुसतं मराठी झालेलं आहे ते देखील या पोस्टला अप्लाय करू शकतात. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं नाहीये ते देखील अप्लाय करू शकतात. मग आपण थोडक्यात याची माहिती बघून घेऊयात. सुरुवातीला जे जागा आल्या त्या फक्त क्लार्कच्या आणि कुठल्या होत्या महसूल विभागात लिपिक टंकलेखक, टॅक्स असिस्टंट आणि हे मत्स्य विभागाच्या वगैरे आल्या होत्या. त्यात आता तलाठीच्या जागा वाढल्यात. 15,039 जागा ह्या तलाठीच्या नवीन ॲड केलेल्या आहेत आणि ही डेट सुद्धा नवीन जे शुद्धीपत्रक आलं त्याच्यामध्ये आताची जी डेट आहे एम-पी-एस-सीची ते 5 ऑगस्टपर्यंत आपण अर्ज करू शकतो. सगळ्यात पूर्वीची जी जाहिरात होती त्याच्यामध्ये डेट 17 जुलैच होती. त्याच्यानंतर 31 जुलैपर्यंत झाली. आता 5 ऑगस्टपर्यंत आपण अर्ज करू शकतो. मग याच्यामध्ये आणखीन क्लार्कच्या पण जागा वाढल्या आहेत. कुठे-कुठे लिपिक टंकलेखनच्या प्राधिकरण विभागामध्ये अन्न पुरवठा, आदिवासी विभाग, महसूल विभाग, हे पहा महसूल आणि वन विभाग याच्यामध्ये लिपिक टंकलेखकच्या सगळ्या जागा वाढवलेल्या आहेत. 230, 155, 69, 480 आहेत. या महसूल आणि वन विभागात 339 आहेत. तर अशा पूर्ण जागा ह्या 3,137 जागा आपल्या लिपिक क्लर्कच्या आहेत. यासाठी आपल्याला कोणत्याही शाखेची पदवी आणि टायपिंग. आता मी टायपिंगच्या याच्याकडे येते आणि टायपिंगचं कुठलं सर्टिफिकेट लागतंय ते आपण बघूयात. आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण नाही, जे शेवटच्या हे पहा पदवी किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेसाठी पात्र असतील. पण जर समजा त्यांनी पूर्व परीक्षा क्रॅक केली आणि मेन्सला जर बसत असतील, पण मेन्सच्या परीक्षेच्या आधी फॉर्म भरायच्या वेळेस तुमचं पदवी पूर्ण होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्ही जे प्रॅक्टिस म्हणून बसत आहे असे विद्यार्थी पूर्व परीक्षेसाठी बसू शकतात. आणि ज्यांना पूर्ण परफेक्टच जे पूर्व क्लिअर होतंय आणि मेन्सला बसत आहे त्यांचं मात्र मुख्य परीक्षेपर्यंत पदवी त्यांची पूर्ण पाहिजे. आणि आता आपलं टायपिंगचं जर सर्टिफिकेट म्हणाल तर टायपिंगच्या सर्टिफिकेटबाबत कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंटची जी पोस्ट आहे, टॅक्स असिस्टंटला एकूणात 282 जागा आहेत. टॅक्स असिस्टंटसाठी मराठी टंकलेखनचा वेग 30 शब्द प्रति मिनिट म्हणजे 30चं स्पीड मागितलंय आणि इंग्रजी जे 40 शब्द प्रति मिनिट म्हणजे मराठी 30 आणि इंग्रजी 40 हे दोन्ही मागितले आणि म्हटलेलं आहे ह्या पोस्टसाठी. आणि लिपिक टंकलेखकच्या ज्या जागा आहेत त्याला मराठी टंकलेखनचं 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 असं सर्टिफिकेट मागितलेलं आहे. आणि शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे एम-एस-सी पुणेचं सर्टिफिकेट इथे आपल्याला हे करायचं आहे. तर लिपिक टंकलेखनला मात्र जर समजा एखाद्या विद्यार्थ्याचं मराठी टायपिंग जरी झालेलं असेल तरी सुद्धा ह्या पोस्टला अप्लाय करू शकतो. टायपिंग नसेल जरी झालं तरी तुम्ही वरिष्ठ टंकलेखकची पण एक पोस्ट नवीन त्यांनी ॲड केली. पहा मी इथे तुम्हाला दाखवते. हे पहा वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक
लिपिकला कधीही नुसतं ओन्ली ग्रॅज्युएशनच मागतात. कुठलीही जागा निघेना वरिष्ठ लिपिकची त्याला कधीही ओन्ली ग्रॅज्युएशनच मागितलं जातं. पण लिपिक टंकलेखकची जी जागा असते त्याला मात्र पदवीसहित आपल्या टायपिंगच्या स्किल महत्त्वाच्या आहेत अपलोड करणं. हे झालं नवीन शुद्धीपत्रकाप्रमाणे जागा निघालेल्या आणि तारीख 5 ऑगस्ट आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही अजून सुद्धा अप्लाय करू शकता. पण आधी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचं मात्र अ, अ, अजून नवीन त्यांनी ॲड केलेलं नाहीये तलाठी पोस्टसाठी. पण ज्यांचं अजून भरायचं राहिलंय त्यांना मात्र ह्या सगळ्या पोस्ट आपल्या फॉर्ममध्ये येतात. तुम्ही ज्या याच्याप्रमाणे तुमची प्रोफाईल भरली त्यानुसार तुम्हाला कुठल्या एलिजिबल पोस्ट आहेत ते लगेच तिथं दाखवलं जातं आणि ते त्या पोस्ट तुम्हाला तिथं येतील. आपण सगळ्या पोस्टसाठी फ्रीसाठी आपण ह्या लिपिक टंकलेखक जरी टायपिंग झालेलं नसेल तरी वरिष्ठ लिपिक ह्या सगळ्या जागांसाठी आपण एकच अर्ज करू शकतो एकाच चलनवरती. वेगवेगळं चलन आपल्याला भरायची गरज नसते आणि डेट तर वाढवलेलीच आहे 5 ऑगस्ट केलेली आहे आणि एक्झामची तारीख ही 25 ऑक्टोबर ही MPSCने डिक्लेअर केलेली आहे. ज्यांचं टायपिंग सर्टिफिकेट आलेलं आहे त्यांनी तात्पुरतं जे तुमचं टायपिंगचं सर्टिफिकेट आले तोपर्यंत ते टाका. ज्या रिपीटरच्या एक्झाम असतात त्या आपल्याला नोव्हेंबरमध्ये आपला रिझल्ट लागेल, ऑक्टोबरमध्ये एक्झाम झालेलं. तर ह्या दोन्ही जे तारखा असतील मला वाटतं इक्विव्हॅलंट येऊन जाईल आणि आपलं तोपर्यंत आपले टायपिंगचे सर्टिफिकेट मिळून जातील अशी माझी तरी अपेक्षा आहे. त्याप्रमाणेच बोर्ड काहीतरी हालचाल करेल आणि MPSCचे सुद्धा नंतर डेट वाढू शकतात. जशी ही प्रीसाठी वाढवली डेट 5 ऑगस्ट केली आहे आता आणि एक्झाम सुद्धा 25 सप्टेंबरला होणार होत्या. त्या आता 25 ऑक्टोबरला होतीये आणि एक्झाम चं डिक्लेरेशन त्यांनी इथे या दुसऱ्या शुद्धीपत्रकात दिलेले आहे. 25 ऑक्टोबर रोजी ऑफलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे. त्यामुळं बरीच डेट वाढलेली आहे. विद्यार्थ्यांनी अजूनही कोणाचा चान्स गेलेला नाहीये. अजून सुद्धा तुम्ही ह्या परीक्षेसाठी पूर्व परीक्षेसाठी अर्ज करू शकता आणि आणखीन पुढेही क्लार्कच्या जागा निघणार आहेत. परवाच्याच एक नोटिफिकेशन मी त्याचं पुन्हा व्हिडिओ येईलच आपल्या चॅनलवरती. तर ST महामंडळात सुद्धा लिपिक, वाहक, चालक ह्या सगळ्या जागांचं जाहिरात अजून आलेली नाहीये. पण सुटतील येत्या काही याच्यामध्ये 2 महिन्यात वगैरे या अवकाशामध्ये. तर त्याला सुद्धा आपलं टायपिंग कोर्स महत्त्वाचा आहे. त्यामुळं ज्यांचं टायपिंग झालेलं नाहीये त्यांना सुद्धा अजून संधी केलेली नाही. इथून सुद्धा तुम्ही टायपिंग कोर्सेससाठी ॲडमिशन घेऊन टायपिंग सर्टिफिकेट तुम्ही काढू शकता आणि आता सुद्धा तुमचा ह्या गट क साठी चान्स गेलेला नाहीये. तुम्ही एलिजिबल होऊ शकता प्री एक्झामसाठी आणि मग इथून पुढे अशाच एक्झामसाठी तयार होत गेलं तर एक सर्टिफिकेट तुम्ही काढू शकता. तर कुणीही ह्या चान्स ही सुवर्ण संधी गमावू नका. ज्या जागा निघालेल्या आहेत त्याची सुद्धा संधी गमावू नकात. तर हा होता MPSCच्या बाबतीत. सगळ्यांना बऱ्याच डिटेल्स माहिती आहेत, पण मला जेवढ्या सांगायच्या होत्या ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. तर एकूणात ह्या सगळ्या गट क च्या जागा 5707 आहेत. ही भरती प्रक्रिया राबवली आहे आणि पुन्हा एकदा सांगते शेवटची तारीख ही 5 ऑगस्टपर्यंत आहे आणि 8 ऑगस्टपर्यंत आपण चलन भरू शकतो. डेबिट कार्डद्वारे, क्रेडिट कार्डद्वारे, नेट बँकिंग आणि आता नवीन UPIद्वारे सुद्धा आपण QR कोडद्वारे भरू शकतो. याआधी हे UPIद्वारे नव्हतं, तर आता UPI सुद्धा MPSCने आपल्याला तिथे नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे पेमेंटच्या बाबतीत. तर आपण आता UPIने सुद्धा पेमेंट शुल्क भरू शकतो. आणखीन काही माहिती हवी असल्यास कमेंट करा. नक्कीच रिप्लाय दिला जाईल आणि पुढील व्हिडिओ त्याप्रमाणे अपडेट केला जाईल.